हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज नदीतला मासा चिलापी आणलेला आहे आणि चला तर पहिला त्याचं आता स्वच्छ करून घेत आहे आमची मम्मी आणि मुंडकं वगैरे काढत आहे. आणि आता त्याचं पोटातलं वगैरे घाण सगळं काढून स्वच्छ धुवून चिलापी घेणार आहे. आणि नदीतला मासा आहे हे. आणि आठवड्यातनं 1 ते 2 वेळा माझा भाऊ नदीतला मासा पकडून आणतोय. मग स्वच्छ चिलापी धुतलेला आहे. आता वरनं मम्मी आमची मीठ घालत आहे आणि लिंबू पिळून घेत आहे. चिलापी फ्राय करणार आहे. लिंबू पिळून झालेला आहे. आता वरनं हळद घालत आहे. चटणी जितकं लागते 2-3 चमचे तुम्ही चटणी घालू शकता. आणि आता त्याला चांगलं एकजीव करून घ्या. चिलापी मासा खूप चांगला लागतोय खायला चपातीसोबत. त्याचा रस्सा पण बनवू शकतोय, फ्राय पण करू शकतोय. आणि साधी सोपे आम्ही चटणीतच बनवतोय. आणि अगदी साधी सोपी आहे ही रेसिपी. चिलापी मासा काय एकच काटा असतोय, खरं खायला छान लागतंय. आणि चला तर मग आता माझं चटणी तेल लावून झालेलं आहे. लिंबू पिळले, मीठ, हळद, चटणी घातलेलं आहे. चला तर आता गॅसवर मी तवा ठेवते. मी लोखंडी तवा ठेवलेला आहे, कारण की लोखंडी तवात कसं खाली चिटकत नाही म्हणून तेच ठेवायचे. जर्मनच्या तव्यात चिटकू शकते शक्यतो, म्हणून लोखंडी तवाचा वापर करायचा मासा तळायचा असलं तर. चला तर मग 1-5 मिनटं ठेवलं होतं त्याला मसाला हे भिजवायला. चला तर मग आता तेल गरम झालेलं आहे. आता चिलापी मासा फ्राय करून घेते मी. आता एक एक करून घालून घ्या. आणि खूप टेस्टी लागते. चपातीसोबत तर खूप छान लागते, भाकरीसोबत पण छान लागते. आणि स्वतः आमचा भाऊ नदीचा मासा स्वतः भाऊ आमचा पकडून आणतोय. आणि आता चला तर मग भाजल्या गेलेला आहे एक साईडची. आता दुसरी बाजू आम्ही चांगलं परतून घ्या. आणि काहीच अवघड नाही आहे, साधी सोपी रेसिपी आहे. आणि फक्त आम्ही चटणीत फ्राय करायला लागलो आहे, दुसरा काही वापर केला नाही. साधी सोपी रेसिपी आहे. तुम्हाला चिलापी मासाचा फ्राय कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर बघा, माझा चिलापी मासा फ्राय होऊन झालेला आहे. अगदी खूप छान टेस्टी आणि सुगंध पण खूप छान येत आलेला आहे. आणि चला तर मग माझा झालेला आहे चिलापी मासा फ्राय करून झालेला आहे. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय.